सहकार स्वरूपा या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी आवर्जून उपस्थित असलेले डॉक्टर उदयजी, मंचकावर उपस्थित स्वरूपानंद संस्थेतले माझे दीर्घकाळचे सहकारी, संस्थेचे उपाध्यक्ष माधव गोपते, ज्यांच्याबरोबर सातत्याने वेळ घालवावा असे माझे मित्र सुहास विद्वांस, जे माझ्या पक्षात नाहीत पण माझ्या हृदयात आहे असे जिल्हा परिषदेचे दुसऱ्यांदा सदस्य झालेले संतोषजी थेराडे, ज्या दिवशी मी नगर वाचनालयामध्ये प्रवेश केला त्या दिवसापासून माझी साथ संगत करणारे नगर वाचनालयाचे उपाध्यक्ष संतोष प्रभू, माझ्या समोर उपस्थित असलेले आपण सर्व रत्नागिरीतील मान्यवर, अनेकांची नावं खरं तर घेणं आवश्यक आहे, पण सर्वांचा उल्लेख करणं अशक्य असल्यामुळे मी पुढे जातो. आज माझ्यावर लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. राजहंस सारख्या प्रकाशनाने मी संहिता स्वीकारली आणि त्याच्या पुस्तकामध्ये त्याचं परावर्तन केलं. सुमेध वडावालांसारख्या लेखकाने त्याचं शब्दांकन केलं आणि त्यामुळे सहकार क्षेत्रातील किंवा समाज जीवनातील माझा 35 वर्षाचा प्रवास हा शब्दबद्ध झाला. हे पुस्तक लिहिण्याची संकल्पना या व्हॉट्सअपमुळे मला मिळाली. व्हॉट्सअपवर काहीतरी लिहून पोस्ट करत असताना अनेक मित्र मला असं म्हणाले की अरे एवढं लिहितोयस तर एखादं पुस्तक का नाही करत. यावर घरातही चर्चा झाली, अरुणालाही तेच सांगितलं आणि जिथं नुकतंच निधन झालं ती अमृता सोमण, की ज्या पतसंस्थेच्या पहिल्या व्यवस्थापिका होत्या, त्यांच्या माध्यमातून सुमेध वडावालांशी संपर्क झाला आणि नंतर हे पुस्तक प्रत्यक्षात उतरलं. अनेक ठिकाणी काम करण्याची संधी मला मिळाली, प्रामुख्याने सहकार क्षेत्रामध्ये की ज्याच्याकडे नकारात्मक पद्धतीने बघण्याचा दृष्टिकोन कोकणामध्ये आहे, अशा सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना केवळ 10,000 रुपये हातात असताना केलेली सुरुवात सातत्याने 700 कोटीपर्यंत नेता आली. 300 सभासदांचा एक ग्रुप तिथून सुरुवात करत 49,000 सभासदांपर्यंत स्वरूपानंद पतसंस्थेने डॉक्टर तात्यासाहेब नातूंच्या माध्यमातून त्यावेळेला राजाभाऊ काँग्रेस रेजिम होती, पण तात्यांचं प्रभुत्व मोठं होतं. त्यांनी शंकरराव कोले मिनिस्टर असताना या कोकणामध्ये 6 संस्था मंजूर करून घेतल्या आणि त्यातली स्वरूपानंद पतसंस्था ही एक संस्था, दुसरी कमळ नागरी अलिबागला आहे आणि काही संस्था आहेत. तिथून हा प्रवास सुरू झाला. रत्नागिरी तालुका कार्यक्षेत्रावरून मजल करत जिल्ह्यावरून विभाग आणि आता संपूर्ण महाराष्ट्र हे कार्यक्षेत्र या संस्थेला मिळालं. गेल्या 35 वर्षामध्ये सहकाराच्या माध्यमातून काम करत असताना प्राथमिक संस्थेपासून शिखर संस्थेपर्यंत जाण्याची संधी खरं तर मला मिळाली. स्वरूपानंद पतसंस्थेचं काम करत असताना जिल्हा फेडरेशन पर्यंत पोहोचलो. जिल्हा फेडरेशन करून राज्य पतसंस्था फेडरेशन चा कार्याध्यक्ष म्हणून काम करतोय. श्रेयस सहकारी गृहतारण संस्था एक छोटीशी संस्था होती, त्या संस्थेच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेपर्यंत पोहोचलो. तीही शिखर बँक होती आणि ज्या हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन मध्ये केवळ 700 रुपयावर
क्लार्क म्हणून काम केलं, त्या हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनच्या संचालक पदापर्यंत सतत 10 वर्ष काम करण्याची संधी मला मिळाली. मला काय संधी मिळाली हे सांगायचा उद्देश माझा नाही, पण मला हे सांगायचं आहे की सहकार क्षेत्रामध्ये फार मोठ्या संधी, फार मोठं पोटेन्शियल, नेतृत्व करण्याच्या संधी, उद्योजकतेच्या संधी या दडलेल्या आहेत. या संधी कोकणातल्या युवकांनी त्या दृष्टीने सहकाराकडे बघून साध्य कराव्या, यासाठी माझ्या अनुभवांचं कथन या पुस्तकाच्या माध्यमातून करावं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. वकिली क्षेत्रात काम करत असताना ज्यांच्याकडे वकिलीचा श्री गणेशा केला ते नेनेसाहेब आज उपस्थित आहेत. भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यांनी पाठीवर हात ठेवला ते बाबासाहेब तोरळेकर इथे उपस्थित आहेत. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एकमेव वैयक्तिक सभासद म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो आणि अनेक वर्ष बँकेमध्ये त्यांनी आपली सेवा दिली ते राजाभाऊ लिमये इथे उपस्थित आहेत. ज्यांनी माझ्या सामाजिक कामामध्ये सातत्याने आपला आशीर्वादाचा हात माझ्या पाठीशी ठेवला ते डॉक्टर कदरेकर इथे उपस्थित आहेत. सामाजिक कार्यात काम करत असताना दीपक शेठ गद्रेंचाही मोठा आधार मला सातत्याने लाभला. अशी सर्व मंडळी की ज्या ज्या क्षेत्रात मी काम केलं आणि ज्यांनी माझी तब्येत आतापर्यंत ओके ठेवली त्या मेहता मॅडमही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे ज्या ज्या क्षेत्रात काम केलं त्या सर्व क्षेत्रातली मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. यामुळे माझं मन खरं तर भरून आलंय. उदयजींनी आग्रह केला म्हणून एकच गोष्ट मी या पुस्तकातली इथे नमूद करतो आणि माझ्या बोलण्याला विराम देतो, कारण का आपण खरोखरच उदयजींना ऐकण्यासाठी इथे आलेलो आहोत. लहानपणी काम करत असताना संध्याकाळच्या वेळेला पर्वजा म्हणायची प्रत्येकाच्या घरामध्ये परंपरा होती. माझी आई शिक्षिका होती. संध्याकाळी शुभंकरोती म्हटलं पाहिजे, श्लोक म्हटले पाहिजे. त्यामुळे तिच्या बरोबर हे सर्व करत असताना स्वाभाविकपणे आईजवळ आग्रह व्हायचा की आई मला गोष्ट सांग. मला आठवते ती ध्रुव बाळाची गोष्ट. मी आईला नेहमी आग्रह करायचो ती ध्रुव बाळाची गोष्ट मला सांग. आणि आईने सांगितलेला तो ध्रुव बाळ कदाचित माझ्या मनावर परिणाम करता झाला आणि ज्या ज्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या संस्थांमध्ये मी काम करण्याची सुरुवात केली तिथे प्रदीर्घ काळपर्यंत सातत्याने यशस्वी होत मला काम करता आलं. मला वाटतं हे काहीतरी त्याच गोष्टीच्या माध्यमातून माझ्यावर झालेला जो संस्कार होता त्याचाही हे पुस्तक लिहिताना अनेक अनुभव मला जे आले ते मांडण्याचा प्रयत्न मी या पुस्तकाच्या माध्यमातून केला. या पुस्तकात असलेला प्रत्येक अनुभव हा खरा आहे. ती तगमग खरी आहे, तो प्रयत्न खरा आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की सहकार क्षेत्रात असेल, नगर वाचनालयामध्ये असेल, जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये असेल, हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन मध्ये असेल आणि भारतीय जनता पार्टीमध्ये असेल, या विविध क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक माणसं जोडता आली, अनेक कटुप्रसंग आले, पण या सर्वातून सकारात्मकता घेऊन आपल्याला पुढे जायचंय असं मनाने कुठेतरी ठरवलेलं होतं आणि त्या माध्यमातून आजपर्यंतचा हा प्रवास झाला असं मला वाटतं. रत्नागिरीमध्ये काम करत असताना स्वरूपानंद पतसंस्थेकडे पाहण्याचा पहिला दृष्टिकोन हा अगदीच नकारात्मक होता. अनेक लोकांनी माझ्या घरी येऊन वडिलांजवळ तक्रारी केल्या होत्या की काय नको ते उद्योग आमचा मुलगा करतोय. हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन मध्ये सर्व्हिसला होतो, चांगली नोकरी सोडून हे नको ते उद्योग कशासाठी करतोय. अशा पद्धतीने कारण का सहकाराकडे बघण्याचा दृष्टिकोनच नकारात्मक होता. पण आईने दिलेला पाठिंबा, वडिलांनी दिलेला आधार या माध्यमातून हे काम करता आलं आणि पाहता पाहता स्वरूपानंद पतसंस्थेचं एक अर्थविश्व निर्माण झालं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये
या संस्थेचा सर्वदूर गवगवा आहे. स्वरूपानंद पतसंस्थेने केलेली एखादी योजना ही केवळ रत्नागिरीपुरती मर्यादित राहत नाही, तर महाराष्ट्राच्या सर्व टोकांपर्यंत स्वरूपानंद पतसंस्था पोहोचवता आली. याचं कारण रत्नागिरीकरांनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून मला साथ दिली असं मला प्रामाणिकपणे वाटतं. हे सर्व या पुस्तकाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ठेवण्याचा प्रयत्न मी केला आहे. मला नक्की खात्री आहे तुमचं प्रेम, तुमचा स्नेह, तुमचे आशीर्वाद आजपर्यंत मला लाभले. ते सर्व आशीर्वाद या पुस्तकाच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास मला वाटतो. आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.